कागल तालुक्यातील बेनेगरे गावातील शिक्षक शंकरराव रामसे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। आपल्या मालकीच्या झाडांचं आणि शेडचं बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हेतुपुरस्पर पाडल्याचा आरोप रामसे यांनी केलाय। यावेळी पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करून मोठा अनर्थ टाळला। मात्र यावेळी पोलिसांनी रामसे यांच्यात बाचाबाची झाली। ही जागा न्यायप्रविष्ट असतानाही मुद्दाम नुकसान करण्याच्या हेतूने कारवाई केली गेली असल्याचा आरोप करत संतापलेल्या रामसे यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात हा टोकाचा निर्णय घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। गेट नंबर 48 जे माझं शेत आहे त्या शेतामध्ये इतर जिल्हा मार्ग 178 त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात त्यांनी मला भीती घालून त्या ठिकाणी माझ्या शेतामध्ये असणारं निवारा शेड, माझी नारळाची 7 झाडं त्याचं सगळं उद्ध्वस्त केलं। त्याचबरोबर तिथं मी 3 लाख रुपये खर्च करून शेताला वॉल कंपाऊंड घातलं होतं। ते वॉल कंपाऊंड सुद्धा त्या ठिकाणी तिने काढलं आणि हे सगळं करत असताना सगळे लोक बघत बसलेले। बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर काय आक्षेप आहे तुमचा? माझा आक्षेप असा आहे की तिने हेतू पुरस्कार आणि कुठला तरी निधी खर्च करायला पैसे काढायचं ह्या दृष्टिकोनातून तिने तो निधी तिथं खर्च करायचा प्रयत्न केला आणि माझ्यावर अन्याय केलेला आहे आणि याला न्याय मिळत नाही। त्यांच्यावर गुन्हा व्हायला पाहिजे। शासन झाडं लावायला पैसे देते आणि हिने मी स्वतः लावलेले झाडं नष्ट केल्यात। मला 4 दिवस जेवण सुद्धा कोटा काय आणि हे असं करत असताना या लोकांनी मला माझ्या खूप मोठा अन्याय केलाय। पोलीस स्टेशनमध्ये रात्री 9 वाजता गेलो, तिथं फिर्याद घेतली नाही माझी। मी 9 वाजेपर्यंत बसलो, फिर्याद घेतली नाही त्या ठिकाणी माझी। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।